जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले किंवा कोणाकडून पैसे उधार घेतले तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सपोज मी जर कोणाला पैसे उधार दिले आणि आमची एक तारीख ठरलेली, त्या तारखेला मला पैसे परत येणार आहे, तर त्या तारखेला पैसे परत आलेच पाहिजे असा देणाऱ्याचा हट्ट नसतो. देणाऱ्याची इच्छा असते त्या तारखेला ज्याने पैसे घेतले त्याचा स्वतःहून एक कॉल यावा. पैसे अरेंज झाले असले तर चांगलीच गोष्ट, नसली झाली तर त्याने सांगावं, दादा अशी अशी अडचण आली, मला फक्त 5-10 दिवसाचा वेळ वाढून द्या, मी 100% तुमचे पैसे परत करतो. असं म्हणलं कोण नाही म्हणन ना. पण तेच आपण स्वतःहून कॉल करायचा, त्याने उचलायचं नाही, दुसऱ्याला बोलायला द्यायचं, मोबाईल स्विच ऑफ करायचा. असं जर त्याने केलं तर ज्याने पैसे दिले त्याला वाईट, पश्चाताप, दुःख सगळं सोबतच होतं. आर्थिक व्यवहार फार साधे सरळ सोपे असतात. फक्त पैसे परत करणाऱ्याची नीतिमत्ता चांगली पाहिजे. त्याच्या नीतिमत्तेत थोडी जरी खोट असली तर ते व्यवहार आणि नातं दोन्ही फसतं. जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले असतील, ठीक आहे, तुमचे तेव्हा आबळ होते, तुमच्याकडे पैसे नव्हते, पण आज तुमची कंडिशन अशी आहे तुम्ही पैसे परत करू शकता. ते नातं तर बिघडलेलंच आहे, पण एकदा कॉल करा, त्याला सॉरी म्हणा, त्याचे काय पैसे असतील तेवढे परत करा. आणि जर तुमच्या डोक्यात पैसे बुडवायचंच असेल तर जेवढी रक्कम होती त्याला पटीने चक्रवाढ व्याज लावा, तेवढा लॉस खायची तयारी ठेवा. कारण केलेले कर्म आणि एखाद्याचे बुडवलेले पैसे परत फिरून येतेच.